हॅलो मुलांनो, कसा आहात तुम्ही? मजेत ना असायलाच पाहिजे. का नसणार? कारण की तुमच्यासाठी मी घेऊन आलो एक 9th स्टँडर्डची एकदम न्यूएस्ट सिरीज, रिव्हिजन सिरीज. त्यामध्ये आपण हर एक चॅप्टरला पूर्ण तरीके से रिवाइज करणार आहोत. मग तो बायोलॉजीचा असो, फिजिक्स असो का केमिस्ट्रीचा असो. तर लेट्स गेट स्टार्टेड. ह्या लेक्चरमध्ये मी तुमचा टिश्यू घेणार आहोत. ओके, आता टिश्यू तुम्हाला स्टडी करण्याच्या पहिले तुम्हाला सेलचा एक ओव्हरव्ह्यू माहीत पाहिजे. सेलचं थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे. सेलचा काही बेसिक पार्ट तुम्हाला माहीत पाहिजे. मग तुम्हाला टिश्यू एकदम चांगल्या प्रकारे कळेल. ठीक आहे, पण काही हरकत नाही, मी ह्या लेक्चरमध्ये पण तुमचं थोडंसं रिव्हिजन करून घेणार. ठीक आहे, तर सर्वात आधी तुम्हाला माहीत पाहिजे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय असतात. ओके, चला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय असतात? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे आपण डिफाईन करू शकतो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे अशा ऑर्गॅनिझम्स जे की डिफरंट लाईफ प्रोसेसेसला परफॉर्म करतात. आता ह्या ज्या लाईफ प्रोसेस आहेत यांना आपण 10वीमध्ये डिस्कस करणारच आहोत. पण तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे की आपले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते असे ऑर्गॅनिझम्स असतात जे लाईफ प्रोसेसेसला परफॉर्म करतात. आता ह्या लाईफ प्रोसेसेस कोणत्या? तर ह्या लाईफ प्रोसेसेस असू शकतात आपले डायजेशन, एक्सक्रिशन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, सर्क्युलेशन. ह्या डिफरंट लाईफ प्रोसेसेस कॅरी आउट कोण करतं? एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम करतो. आता ह्या ज्या लाईफ प्रोसेस आहेत हे कोणामुळे होतात एका लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये? तर ह्या लाईफ प्रोसेससाठी एक वेल डेव्हलप्ड ऑर्गन सिस्टीम क्रिएटेड असते. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये एक वेल डेव्हलप्ड ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट असते जी की हे सगळे ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्यांना कंडक्ट करते. त्यांच्यामुळे हे ज्या लाईफ प्रोसेस आहेत ते होऊ शकतात. आता जसं की डायजेशनसाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेशनसाठी रेस्पिरेटरी सिस्टीम, रिप्रोडक्शनसाठी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेशनसाठी सर्क्युलेटरी सिस्टीम, अशा खूप सारे सिस्टीम्स प्रेझेंट आहेत आपल्या बॉडीमध्ये. आता ह्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या कंपोज कशाशी असतात? तर ह्या ऑर्गन सिस्टीम्स आहेत ऑफकोर्स. त्या कशाशी कंपोज असतील? त्या बनलेल्या असतील ऑर्गन्सशी. ओके, त्या बनलेल्या असतात ऑर्गन्सने. आता ऑर्गन्स कशाने बनलेले असतात? तर इतकं लक्षात करून घ्या की ऑर्गन्स जे असतात ते बनलेले असतात टिश्यूजने. ओके, इतकं लक्षात ठेवा. अजून आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण तुम्ही इतकं एक लक्षात ठेवा की ऑर्गन्स जे असतात ते टिश्यूने बनलेले असतात. ओके, आता ऑर्गन्स जे असतात ते टिश्यूने बनलेले असतात आणि हे जे टिश्यूज असतात ते सेल्सने बनलेले असतात. म्हणजे इनडायरेक्टली जेवढ्या पण लाईफ प्रोसेसेस होत आहेत ते कोणामुळे होत असते? ते सेल्समुळं होतात. इतकं लक्षात आलं? ओके, आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवा. इतकं लक्षात ठेवायचे, थोड्या तुमच्या दिमागाच्या एका कॉर्नरमध्ये ठेवा. आता मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स काय असतात? ठीक आहे, तर सर्वात आधी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स काय असतात? तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये खूप सारे मल्टिपल सेल्स असतात. आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ज्याच्याकडे एकच सेल असते. आता सपोज तुम्ही एक मोठ्या बंगल्यात राहता. ठीक आहे, एक मोठ्या बंगल्यात राहता आणि त्या बंगल्यात जर तुम्ही फक्त एकटाच आहात, म्हणजे यू आर अलोन, तुम्ही एकटाच आहात, तुमच्याशिवाय तिथं त्या बंगल्यात कुणीच नाही आहे. ठीक आहे, आता त्या बंगल्याचे सर्व कामं जसं की भांडे धुणे, झाडून, फरशी, गार्डन सफाई किंवा तुमचा अभ्यास, हे सगळं कोणाला हँडल करणं आहे? हे तुम्हालाच हँडल करायचं आहे. तुम्हीच करता ना हे सगळे कामं. तसंच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये एकच सेल असल्यामुळे जेवढ्या पण लाईफ प्रोसेसेस आहेत त्या ऑर्गॅनिझमच्या ती फक्त एकच सेल काय करते? परफॉर्म करते. ओके, समजलं? म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये एकच सेल जेवढ्या पण लाईफ प्रोसेसेस आहेत त्यांना परफॉर्म करते. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये थोडी गोष्ट वेगळी आहे. आता सपोज तेच घर आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पूर्ण फॅमिली आहे, मम्मी पप्पा तुम्ही तुमची ताई. ठीक आहे, तर मग तुम्ही काय करता? तुमचे कामाला वाटता. ठीक आहे, तुमची दिदी झाडून पुसणं करेल, तुमचे पप्पा भांडे धुतील, जे काही काम आहेत ते पप्पा करतील, बाकी मम्मी पण काही काम करेल आणि तुम्ही तुमचा अभ्यास कराल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय केले? कामाला वाटून घेतलं. तसंच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये खूप जास्त मल्टिपल सेल्स असल्यामुळे त्या सेल्स काय करतात? एकामेकांसोबत काम वाटून घेतात. म्हणजे तू सेल हे फंक्शन परफॉर्म कर, तू सेल हे फंक्शन परफॉर्म कर. असं नाही की एक सेलच पूर्ण फंक्शन्स परफॉर्म करते आणि एक सेल नुसती बसून राहते. हर एक सेल एक पर्टिक्युलर फंक्शन्सला परफॉर्म करत असते. ठीक आहे, आता हे पण थोड्या वेळ बाजूला ठेवा. आता इतकं मला एक सांगा की आपल्या बॉडीमध्ये नियर अबाउट किती सेल्स असतात? अरबो खरबो, अनकाउंटेबल. वापस त्याचं सेल डिव्हिजन होतं, वापस ग्रोथ होत राहते. ओके, म्हणजे खूप जास्त सेल्स आहेत. आता जेवढ्या सेल्स आहेत तेवढे आपले लाईफ प्रोसेसेस आहेत का? तर ऑफकोर्स नाही. आपल्या काही गिण्याचुण्याच लाईफ प्रोसेसेस आहेत. डायजेशन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, एक्सक्रिशन, सर्क्युलेशन, असं काही गिण्याचुण्याच प्रोसेस आहेत. म्हणजे एवढ्या लाईफ प्रोसेस नाही जेवढे नंबर ऑफ सेल्स आहेत. म्हणजे इथून आपण एक कन्क्लुजन काढू शकतो की ज्या
सेल्स असतात, हर एक सेल एक डिफरंट फंक्शन परफॉर्म करत नाही, तर एक पर्टिक्युलर नंबर ऑफ सेल्स सिमिलर फंक्शन्स पण परफॉर्म करू शकतात. ओके, आता मला एक सांगा, हे पण थोडं बाजूला ठेवा. ठीक आहे, आता सपोज आपली एक लिव्हर सेल आहे, ती लिव्हरपाशी प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि ते काय कशाचं काम करते, डिटॉक्सिफाईंगचं काम करते सपोज. मग काय दुसरी सेल तुझ्या माथ्यावर प्रेझेंट असेल का, जी डिटॉक्सिफाईंगचं काम करते? नाही, म्हणजे ज्या सिमिलर फंक्शन्स परफॉर्म करणाऱ्या सेल्स असतात ते एकासोबतच प्रेझेंट असतात. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. म्हणजे ज्या सिमिलर फंक्शन्स परफॉर्म करतात सेल त्या एकाच जागेवर प्रेझेंट असतात. ठीक आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये खूप जास्त सेल्स असतात आणि त्यांच्यामधल्या जे सिमिलर फंक्शन्स परफॉर्म करणारे जे सेल्स असतात ते एकासोबतच प्रेझेंट असतात. आता एकासोबत प्रेझेंट असल्यामुळे ते एक ग्रुप फॉर्म करतात आणि त्याच ग्रुपला आपण टिश्यू म्हणतो. म्हणजे सिम्पली जर डिफाईन करायचं म्हणलं टिश्यूला, तर टिश्यूज आर दी ग्रुप ऑफ सेल्स विच आर परफॉर्मिंग द सेम फंक्शन्स. आता ह्या जे सेल्स असतात त्या सेम टाईपचे सेल्स पण असू शकतात किंवा डिफरंट टाईपच्या सेल्स पण असू शकतात. आता हे जे टिश्यू असतात ते दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे ॲनिमल टिश्यूज आणि दुसरं म्हणजे प्लांट टिश्यूज. तर सगळ्यात पहिले आपण प्लांट्स टिश्यूला डिस्कस करूया. ठीक आहे, आता हे जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये नंबर ऑफ फंक्शन्स कमी असतात. ठीक आहे, म्हणजे फंक्शन्स जे असतात प्लांट्सच्या बॉडीमध्ये सर्वायवलसाठी जेवढे फंक्शन्स असतात त्यांचे नंबर कमी असतात आणि ते नंबर्स कमी असल्यामुळे त्याला परफॉर्म करणारे जे डिफरंट टाईप्सच्या सेल्स आहेत त्यांचे नंबर पण कमी असतील ना. म्हणजे त्याचा अर्थ त्यांच्यामध्ये नंबर ऑफ डिफरंट टाईप्सचे टिश्यूज कमी असतील. याचाच अर्थ प्लांट्समध्ये जे डिफरंट फंक्शन्स परफॉर्म करणारे जे टिश्यूज आहेत त्यांचा नंबर काय असतो, कमी असतो. ओके, म्हणून प्लांट्सला फक्त दोन याच्यातच कॅटेगराईज करतो. फर्स्ट म्हणजे एक म्हणजे मेरिस्टमॅटिक टिश्यू आणि दुसरं म्हणजे परमनंट टिश्यू. आता हे जे मेरिस्टमॅटिक टिश्यू असतात ते वापस तीन याच्यामध्ये कॅटेगराईज असतात. एक ॲपिकल मेरिस्टम, दुसरं इंटरकॅलरी मेरिस्टम आणि तिसरं म्हणजे लॅटरल मेरिस्टम. आणि हे जे परमनंट टिश्यू असतात ते दोन याच्यात क्लासिफाय असतात, सिम्पल टिश्यू, कॉम्प्लेक्स टिश्यू. सिम्पल टिश्यू पण तीन याच्यात असतात, पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. आणि कॉम्प्लेक्स टिश्यू दोन याच्यात असतात, झायलम आणि फ्लोएम. ओके, हे सगळ्या आपल्याला क्लासिफिकेशन्स डिस्कस करायचे. तर सगळ्यात पहिले आपण मेरिस्टमॅटिक टिश्यूजबद्दल डिस्कस करू. आता तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे, जे प्लांट सेल्स असतात त्यांच्या प्लांट्स जे असतात त्यांच्या हर एक सेल डिवाईड करत नाही. म्हणजे हर एक सेल्सचं सेल डिव्हिजन होत नाही प्लांट्समध्ये, फक्त काही स्पेसिफिक रिजन्समधल्या सेल्सचं सेल डिव्हिजन होत असतं प्लांटमध्ये. ओके, आणि त्याच रिजनला आपण मेरिस्टमॅटिक रिजन म्हणतो. म्हणजे असे रिजन्स ज्या रिजनमध्ये सेल्सचं डिव्हिजन होतं त्या रिजन्सला आपण मेरिस्टमॅटिक रिजन्स म्हणतो. ओके, ठीक आहे. आता जे टिश्यूज ह्या मेरिस्टमॅटिक रिजन्समध्ये प्रेझेंट असतात त्या टिश्यूज आपण मेरिस्टमॅटिक टिश्यूज म्हणतो. ओके, म्हणजे त्याचा अर्थ मेरिस्टमॅटिक टिश्यूजच्या ज्या सेल्स आहेत त्या डिवाईड करू शकतात. ओके, आता हे जे मेरिस्टमॅटिक टिश्यू असतात ते तीन प्रकारे, ॲपिकल मेरिस्टम, इंटरकॅलरी मेरिस्टम आणि लॅटरल मेरिस्टम. ॲपिकल मेरिस्टमकडे, तर ॲपिकल मेरिस्टम म्हणजे असे टिश्यूज जे की प्रेझेंट असतात प्लांटच्या ॲपेक्समध्ये, म्हणजे एकतर सगळ्यात टॉपच्या टिपला आणि एकतर रूटच्या सगळ्यात बॉटमच्या टिपला. ओके, आता जेव्हा हे टिश्यूजमधल्या जे सेल्स आहेत त्या डिव्हाइड करतात ना, तेव्हा त्याची प्लांट्सची ग्रोथ इन्क्रीज होते. ठीक आहे, ग्रोथ इन्क्रीज होते म्हणजे ते टिपला असतात, मग तेव्हा त्याची सेल डिवाईड झाले तर ते त्यांची हाईट काय होते, इन्क्रीज होत राहते. ठीक आहे, सपोज तुम्ही ब्लॉक्स एक पिलर बनवला, आता जसं जसं तुम्ही ते ब्लॉक्स ॲड करत राहताल तर त्याची हाईट वाढेल. तसंच प्लांटमध्ये जसं जसं सेल्स डिवाईड होत राहतात तशी त्याची साईज वाढते ऑफ ॲपिकल मेरिस्टमच्या सेल्स. ओके, आता त्याच्यानंतर आहे इंटरकॅलरी मेरिस्टम. आता इंटरकॅलरी मेरिस्टम हे किंवा हे मेरिस्टमॅटिक टिश्यूज प्रेझेंट असतात ॲट दी नोड्स आणि यांचं जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा तिथून न्यू ब्रांचेस फॉर्म होतात. आता आपण बऱ्याचदा बघितलं असेल की जे न्यू ब्रांचेस फॉर्म होतात ते बिकॉज ऑफ फ्रॉम दी नोड्स होतात. नोड्समधूनच न्यू ब्रांचेस होतात. का? कारण नोड्समध्ये इंटरकॅलरी मेरिस्टम एक टिश्यू असतो. ठीक आहे, ज्याचं डिव्हिजनमुळे ब्रांचेस फॉर्म होतात. आता लॅटरल मेरिस्टम काय असतं, तर लॅटरल मेरिस्टमॅटिक टिश्यूज असे टिश्यूज असतात जे आतमधला रिजन आहे, आतमधला रिजन कशाचा, एखाद्या प्लांटचा, जे की झायलम आणि फ्लोएम, ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. त्यांच्या तो सगळ्यात इनरमोस्ट रिजन असतो कोणाचा, एका ट्रीचा. आता ते सराउंडेड असतात एका लेअरनी, कोणची, लॅटरल मेरिस्टम. ठीक आहे, लॅटरल मेरिस्टम. आणि त्याचं जसं जसं नाही का डिव्हिजन होत राहतं ते एक सर्क्युलर लेयर्स फॉर्म करत राहतं, एक कॉन्सेंट्रिक सर्कल्स फॉर्म करत राहतं. ओके, जेणे की काय होतं, ते जे झायलम आणि फ्लोएम आहे किंवा प्लांट आहे त्याला प्रोटेक्शन भेटतं. ओके, आता आपलं सगळं समजलं की मेरिस्टमॅटिक टिश्यूज काय असते, आय होप सो. त्याच्यानंतर आपण बघूया आता परमनंट टिश्यू काय असतात. तर परमनंट टिश्यू म्हणजे असे टिश्यूज जे की ग्रोथ सोडून जेवढे पण काही कामं आहेत प्लांट्समध्ये, ग्रोथ सोडून जेवढे पण काही कामं आहेत ते परफॉर्म करतो परमनंट टिश्यू. म्हणजे काय, म्हणजे आपल्याला माहिती आहे ग्रोथ कोण परफॉर्म करतं, तर ग्रोथ, एखाद्या प्लांटची ग्रोथ हे मेरिस्टमॅटिक टिश्यू परफॉर्म करतात. तर हे ग्रोथ सोडून जेवढे पण काही फंक्शन्स आहेत
ते परफॉर्म करतं परमनंट टिश्यू. आता हे फंक्शन्स कोणते असू शकतात, तर हे फंक्शन्स फोटोसिंथेसिस असू शकतं, स्टोरेज ऑफ मटेरियल्स असू शकतं, फ्लेक्झिबिलिटी असू शकते किंवा प्रोटेक्शन पण असू शकतं. ठीक आहे. आता हे जे परमनंट टिश्यू असतात ते पण 2 प्रकारे असतात. एक सिंपल परमनंट टिश्यू आणि दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आता एक गोष्ट याद ठेवा की जे टिश्यूज असतात ते एकतर डिफरंट टाईपच्या सेल्स जेव्हा एकत्र येतात आणि सिमिलर फंक्शन्स परफॉर्म करतात तेव्हा फॉर्म होऊ शकते, किंवा सेम टाईपचे सेल्स एकत्र येऊन सिमिलर फंक्शन्स परफॉर्म करतात तेव्हा ते क्रिएट होऊ शकतं. तर सिंपल परमनंट टिश्यू तेच तर असतात. सिंपल परमनंट टिश्यू म्हणजे असे टिश्यूज जे की फॉर्म झाले जेव्हा सिमिलर टाईपच्या सेल्स, कोणते सिमिलर टाईपच्या सेल्स जेव्हा एकत्र येतात आणि ते सिमिलर फंक्शन्सला परफॉर्म करतात तेव्हा त्याचे टिश्यू असतात, ते फॉर्म होणारे टिश्यू असतात, त्याला आपण सिंपल परमनंट टिश्यू म्हणतो. आता हे जे सिंपल परमनंट टिश्यू असतात ते 3 प्रकारचे असतात. एक पॅरेन्कायमा, एक कोलेनकायमा आणि स्क्लेरेन्कायमा. ठीक आहे. आता पॅरेन्कायमाबद्दल डिस्कस करूया. तर जे पॅरेन्कायमा ज्या टिश्यूज असतात, पॅरेन्कायमा टिश्यूज असतात त्याच्यामधल्या ज्या सेल्स असतात त्यांच्याकडं खूप थिन सेल वॉल असते, खूप थिन सेल वॉल. ठीक आहे. आणि त्यांच्यामधला जो इंटरसेल्युलर स्पेस असतो, इंटरसेल्युलर स्पेस म्हणजे काय, 2 सेल्समधला जो स्पेस असतो त्याला आपण इंटरसेल्युलर स्पेस म्हणतो. ठीक आहे. तर ह्या दोघांमधला जो इंटरसेल्युलर स्पेस असतो तो पण खूप जास्त असतो. ठीक आहे, खूप जास्त असतो. ओके. आता हे जे पॅरेन्कायमा असतं हे 2 प्रकारचे असतात ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शन्स. एक तर मेसोफिल आणि दुसरं म्हणजे ॲरेन्कायमा. आता हे जे मेसोफिल्स काय असतात, तर मेसोफिल्स हे असे पॅरेन्कायमा टिश्यूज असतात, मेसोफिल्स हे असे पॅरेन्कायमा टिश्यूज असतात जे की फोटोसिंथेसिससाठी जबाबदार असतात. म्हणजे ह्या मेसोफिल्समुळंच फोटोसिंथेसिस होत असते एखाद्या प्लांटमध्ये, म्हणूनच ते लीव्जमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि एरेन्कायमा काय असतात, तर एरेन्कायमा हे असे टिश्यूज असतात ज्यांचे एकतर व्हॅक्यूलमध्ये खूप जास्त एअर स्टोअर असते किंवा त्यांचं जे इंटरसेल्युलर स्पेस आहे ना त्याच्यामध्ये एअर स्टोर्ड असते. आता याच्यामुळं काय होतं, तर हे मेनली हायड्रोफाईट्स म्हणजे जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत त्यांच्या स्टेम्समध्ये प्रेझेंट असतात. ओके. आता स्टेम्समध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्याच्या एअर फिल असल्यामुळे ते नाही का एखाद्या प्लांटला वॉटरच्या सरफेसवर फ्लोट करण्यासाठी हेल्प करतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इतकं समजलं पॅरेन्कायमाचं मेसोफिल्सचं फंक्शन आहे फोटोसिंथेसिसला परफॉर्म करणं, ॲरेन्कायमाचं आहे एखाद्या हायड्रोफाईटला वॉटरच्या सरफेसवर तरंगत ठेवणं. पण याचे कॉमन आणि मेन फंक्शन काय आहे पॅरेन्कायमाचं, तर एक कॉमन आणि मेन फंक्शन आहे स्टोरेज ऑफ मटेरियल्स. म्हणजे पॅरेन्कायमा टिश्यूज याचं एक कॉमन फंक्शन आहे की तो मटेरियल्सला स्टोअर करतो. ठीक आहे. आता हे फूड असू शकतं किंवा दुसरे काही मिनरल्स काय असू शकतात, वॉटर पण असू शकतं. ठीक आहे. आता कोलेनकायमा टिश्यूज हे असे टिश्यूज असतात ज्यांच्या ज्या सेल्स असतात त्या इलॉंगेटेड असतात आणि इलॉंगेटेड म्हणजे अशा थोड्या क्युबॉइडिकल शेप्स असतात. ठीक आहे. क्युबॉइडिकल असतात. ओके. क्युबॉइडल शेपच्या असतात शेप्स त्यांच्या सेल्स. ओके. आणि यांचे जे कॉर्नर्स असतात, ह्या सेल्सचे जे कॉर्नर्स असतात त्यांच्यावर एक थिक लेयर ऑफ सेल्युलोज डिपॉझिटेड असते. ठीक आहे. म्हणजे त्यांचे जे कॉर्नर्सचे जे सेल वॉल असतात त्या थिक असतात, म्हणजे त्यांच्यावरती जी सेल्युलोजची लेअर आहे ती जास्त डिपॉझिटेड असते. ओके. आता मग यांचं फंक्शन काय, तर कोलेनकायमाचं फंक्शन आहे फ्लेक्झिबिलिटीला प्रोव्हाइड करणं. फ्लेक्झिबिलिटीला का, कारण ते एकतर इलॉंगेटेड पण आहेत आणि त्याच्याकडे एक कॉर्नर्सवर सेल्युलोजची थिक लेअर डिपॉझिटेड आहे, म्हणून ते नाही का एखादी हवा आली किंवा कोणतं फ्लेक्झिबल करण्याची गोष्ट तेव्हा येऊन पडली तेव्हा ते सिम्पली फ्लेक्झिबल होऊ शकतात. म्हणूनच कोलेनकायमा टिश्यूज यांचं मेन फंक्शन आहे की तो प्लांटला फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतो. आता स्क्लेरेन्कायमा टिश्यूज हे असे टिश्यूज असतात ज्यांच्याकडे डेड सेल्स असतात. आता ह्या सेल्स डेड का असतात, तर बघा ह्या जे सेल्स असतात स्क्लेरेन्कायमाच्या जे सेल्स असतात त्यांच्याकडे इतकी जास्त थिक सेल वॉल असते की त्यांचं जे आउटर इन्व्हायरमेंटपासून जे कनेक्शन आहे, जे नातं आहे ते संपून जातं. म्हणजे आउटर इन्व्हायरमेंटपासून एखादी सेलला गरज असेल एखाद्या सबस्टन्सची तर ते पण आतमध्ये येऊ शकत नाही आणि सेलमधून पण एखादी गोष्ट एक वेस्ट प्रोडक्ट तो बाहेर पण जाऊ शकत नाही, म्हणून ती सेल काय होते, डेड होते. जर सेलमधलं सगळं संपलं आणि काही लागत असेल त्याला इन्व्हायरमेंटपासून तर मग ते पण येऊ शकत नाही त्या थिक सेल वॉलमुळे, म्हणून ती सेल काय होऊन जाते, डेड सेल होऊन जाते. म्हणून आपण स्क्लेरेन्कायमाला असं म्हणू शकतो की असं स्क्लेरेन्कायमा ही एक अशी टिश्यू आहे जे बनलेले असते डेड सेल्सने. आता मग हिचं फंक्शन काय, हिच्या सेल्सचं डेड आहे तर हिचं फंक्शन आहे प्रोटेक्शन फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. एखाद्या मेकॅनिकल इंजुरीपासून प्रोटेक्शन कोण प्रोव्हाइड करतं, असे शिल्ड म्हणून कोण राहतं, स्क्लेरेन्कायमा टिश्यूज. ओके. आता त्याच्यानंतर
कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यूचा दुसरा टाईप कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आता हे जे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज असतात हे असे टिश्यूज असतात जे की बनलेले असतात डिफरंट सेल्स कंबाईन होऊन जेव्हा सिमिलर फंक्शन्स परफॉर्म करतात तेव्हा जे टिश्यूज असतात ते कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू असतात. वापस एकदा ऐका, जेव्हा डिफरंट टाईप्सच्या सेल्स एकत्र येतात आणि सिमिलर फंक्शन्स परफॉर्म करायला लागतात तेव्हा ते जे टिश्यूज फॉर्म होतात त्याला आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हणतो. ओके, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू पण दोन प्रकारचे असतात, एक झायलम आणि एक फ्लोएम. ठीक आहे. आता झायलम काय असतात तर झायलम हे एक कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू यामुळे कारण झायलम पण बनलेलं असतं डिफरंट टाईप्सचे सेल्स जेव्हा एकत्र येतात आणि सिमिलर फंक्शन्स परफॉर्म करतात तेव्हा झायलम तयार होतं. आता हे जे डिफरंट टाईपचे सेल्स आहेत किंवा डिफरंट टाईपचे टिश्यूज आहेत किंवा डिफरंट टाईप्सचे जे कंपोनंट्स आहेत ते कोणते, तर झायलम इज कंपोज्ड ऑफ 4 टाईप्स ऑफ कंपोनंट्स. सगळ्यात पहिले व्हेसल्स, त्याच्यानंतर ट्रॅकाइड्स, त्याच्यानंतर पॅरेन्कायमा सेल्स ज्याला आपण झायलम पॅरेन्कायमा सेल्स म्हणतो आणि झायलम स्क्लेरेन्कायमा सेल्स. ठीक आहे. आणि ओके, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, सगळ्यात पहिले आतमध्ये व्हेसल्स असतात, त्याच्यानंतर सराउंडेड त्याला काय असते ट्रॅकाइड्स असतात, त्याच्यानंतर त्याच्या अजून एकदा कव्हरिंग काय असतात पॅरेन्कायमा सेल्स आणि ॲट लास्टली स्क्लेरेन्कायमा सेल्स त्याला सराउंडेड असतात. ओके. आणि हे जे झायलम असतं ते बनलेलं असतं ऑफ सेल्युलोज सॉरी हे जे झायलम टिश्यूज असतात हे बनलेले असतात फ्रॉम डेड सेल्स, म्हणून त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम अब्सेंट असतं. ओके. मग याचं फंक्शन काय, तर याचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर फ्रॉम रूट्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. कारण टू दी लीव्ज आपण म्हणू शकतो. का, कारण लीव्ज जे असतात त्या लीव्जला ते जे लीव्ज असतात त्याला वॉटरची गरज असते फॉर फोटोसिंथेसिस आणि तेच कुठून रूट्समधून येतं आणि हे रूटवरून ते लीव्जपर्यंत पोहोचवण्यासाठी काम कोण करतं, झायलम काम करतं. ओके. आता मला एक सांगा, जर तुम्ही एकदम बेसमेंटमध्ये असताल, ठीक आहे, तुम्ही एका मोठ्या बिल्डिंगच्या एकदम बेसमेंटमध्ये असताल तर तुम्ही अजून खाली जाऊ शकतात का, ऑफकोर्स नाही. मग तुमच्याकडे एकच चॉईस आहे की तुम्ही वरतीच जाता. तसंच जे प्लांट असतं त्याच्यामध्ये जे वॉटर असतं ते एकदम खालच्या फ्लोअरवर, सगळ्यात बेसमेंटच्या फ्लोअरवर म्हणजे ते रूट्सच्या सगळ्यात खालच्या कॉर्नरवर असतं, ज्याच्यामुळे त्याचं खाली जायचा चान्सच नाही आहे, म्हणून ते फक्त वरतीच जाण्याचं काम करतं. म्हणजेच झायलममधून जो वॉटरचा फ्लो असतो तो युनिडिरेक्शनल असतो, एकाच डायरेक्शनमध्ये असतो, जी की अपवर्ड. ठीक आहे. आता फ्लोएम टिश्यूज काय असतात, फ्लोएम टिश्यूज पण एक कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू आहे, कारण हे पण बनलेले असतात डिफरंट टाईपचे कंपोनंट्स जेव्हा एकत्र येतात आणि सिमिलर फंक्शन्स परफॉर्म करतात त्यावेळी. ठीक आहे. आता हे जे डिफरंट टाईपचे कंपोनंट्स कोणते, तर एक तर सीव्ह ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स, तेच पॅरेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा. आता पॅरेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा हे दोन्ही याच्यामध्ये कॉमन आहे, कारण ते कसे फंक्शन्स परफॉर्म करतात त्याच्यामध्ये ते एकतर स्टोरेजसाठी करतात आणि स्क्लेरेन्कायमा टिश्यूज त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. ओके. आता हे जे फ्लोएम आहे त्याचं फ्लोएम टिश्यूज आहेत त्याचं फंक्शन काय, तर हे हेल्प करतं फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड मटेरियल सिंथेसाइज्ड बाय लीव्ज. ठीक आहे. म्हणजे ज्या लीव्ज असतात त्या नाही का फूडला सिंथेसाइज करतात. ओके. फूडला सिंथेसाइज केलं तर त्या नाही का त्या फूडला ट्रान्सपोर्ट करतात टू दी डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट थ्रू फ्लोएम. ठीक आहे. ओके. आता याचं स्ट्रक्चर एकदा बघून घेऊया. तर सीव्ह ट्यूब्स सगळ्यात पहिले सीव्ह ट्यूब्स अरेंज असतात. आता हे जे सीव्ह ट्यूब्स असतात ते अशा फनेल शेप्ड असतात, म्हणजे त्याच्या कॉर्नर्सवर त्या नाही का थिक असतात, त्या लार्ज असतात आणि आतमध्ये येता त्या नॅरो होऊन जातात. म्हणजे त्याच्यामध्ये नॅरो एंड्स नसतात, त्याच्यामध्ये ब्रॉड एंड असतात आणि आतमध्ये मिडल बॉडी असते ती नॅरो एंडची असते, नॅरो असते आणि बाकीचे मग वापस एकदा खाली जातात आणि ते वापस ब्रॉड होऊन जातात. म्हणजे याचा अर्थ ते फनेल लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात. आता हे जे फनेल लाईक स्ट्रक्चर फॉर्म झाले त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात कंपॅनियन सेल्स आणि फक्त एकच कंप्लीट एक पाईप आहे का सीव्ह ट्यूब्स नाही, तर सीव्ह ट्यूब्स बनलेले आहेत डिफरंट सीव्ह ट्यूब्सला हे करून अटॅच करून. ठीक आहे. आणि ते अटॅच झाले एका पार्टवर ज्याला आपण सीव्ह प्लेट म्हणतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सायटोप्लाझम असतं कारण हे बनलेलं असतं लिव्हिंग सेल्सने. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट दी प्लांट टिश्यूज. आता याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला ॲनिमल टिश्यूजबद्दल बघायला मिळेल. ॲनिमल टिश्यूजमध्ये पण खूप जास्त टाईप्स आहेत, कारण ॲनिमल टिश्यूमध्ये ऑफकोर्स ॲनिमलमध्ये खूप जास्त फंक्शन्स असतात. सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय.